आंबाघाट म्हणजे एखाद्या पोस्टकार्डसारखं. थोडा वेळ पॉज घेऊन स्वतःला भेटायचं असेल तर नक्की एकदा इथे या. इथे आलं की वाटतं निसर्गाच्या कुशीत आलो आहोत. पूर्ण शांती, मोकळा श्वास आणि भरपूर हिरवळ. म्हणूनच आंब्यातल्या सुंदरशा गर्द झाडीत लपलेल्या एका सुंदरशा रिझॉर्टमध्ये आम्ही स्टेकेशनसाठी आलेलो आहोत. रिझॉर्टचं नाव आहे दख्खन ग्रीन रिझॉर्ट. कोल्हापूरपासून साधारण इथे पोहोचेपर्यंत आम्हाला 2 तास लागले, पण येतानाचा जो निसर्गाचा आविष्कार होता ना, तो बघून मात्र आम्ही मंत्रमुग्ध झालो. भरपूर गर्द झाडी, आजूबाजूला असणारे छोटे छोटे धबधबे हे बघून मन अगदी प्रसन्न झालं. रिझॉर्टमध्ये साधारण अशा प्रकारचं इन्फिनिटी पूल आहे. इथल्या रूम्स कसं आहे, जेवण कसं आहे, याचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे. तो जाऊन नक्की चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, इथलं फक्त जेवणच उत्तम नव्हतं, तर इथला स्टाफ, इथली सर्व्हिस तेही उत्तम प्रकारचं होतं. मान्सून ट्रिप खास ह्याच्यासाठी स्पेशल असतात की पावसाचा आपल्याला मंत्रमुग्ध आनंद घेता येतो. पाऊस थांबल्यानंतर आम्ही गेलो मग नंतर पूलमध्ये, आणि पूलमध्येही आम्ही खूप धमाल मजा केली. कधी कधी असं वाटतं की स्वतःबरोबर काही क्षण फक्त शांततेत घालवावे, तर असाच काहीसा हा मुमेंट होता माझ्यासाठी. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रचंड थंड होतं, वाराही थंड सुटला होता, बट तरीही पूलमध्ये खरंच खूप मजा येत होती. आता पावसाळा असल्यामुळे इथे खूप वेळाच एन्जॉय नाही करता आलं, पण उन्हाळ्यामध्ये इथे आल्यानंतर खरंच खूप मजा येईल या विचारानेच नुसती खूप मला ऑलरेडी आतून छान वाटत होतं. बाय द वे, जेवण कसं होतं, का जेवायला काय काय होतं, रूमचं भाडं किती, या सगळ्याचं डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहेच. पूलमधून पण आम्ही पावसाचा आनंद घेत होतोच, पण नंतर मग भरपूर थंडी वाजायला लागल्यानंतर पूलमध्ये बाहेर येऊन आम्ही मस्तपैकी गेलो डिनरला, आणि मग डिनरमध्ये मस्त मस्त गरम सूप पिलं, ही वांग्याची चरचरीत अशी भाजी खाल्ली. त्यामुळे कोल्हापूरचा जो स्वाद आहे तो या सगळ्या जेवणातून येत होता, आणि त्याचबरोबर गरम गरम भाकरीसुद्धा त्याने दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही इथून केलं चेकआउट. बाय द वे मंडळी, कसा वाटला मिनी ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.